डिवाइन जस्टिसवर तुमचा विश्वास आहे किंवा तुमच्या अशील जे आहेत त्यांचा विश्वास आहे. मात्र या सगळ्यामध्ये ज्यावेळी आता हा निकाल समोर आलेला आहे त्यानंतर वकील म्हणून तुम्हाला असं वाटतं का की जे दोषी आहेत, ज्यांनी हा छळ केला गेला होता त्यांच्यावर, जे मानवतेच्या कुठल्याही कक्षेच्या मध्ये बसत नाही आणि भयंकर अशा पद्धतीचा हा छळ झालेला आहे, त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे, कोर्टाने शिक्कामोर्तब केलेल्या त्या निर्दोष आहेत, अशा प्रसंगी ते जे अधिकारी होते त्यांच्यावर कुठल्या पद्धतीची कारवाई केली गेली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असेल? हे जे अधिकारी हे सगळे चुकीचे केलेले आहेत, म्हणून न्यायाधीश महोदयाने असा आदेश दिला आहे की याची इन्क्वायरी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावं. आता सरकार काय इन्क्वायरी करतात, इन्क्वायरी मध्ये काय निष्पन्न होतात हे भविष्याची गोष्टी आहेत. पण एक गोष्टी, आम्ही सगळे देव देवताला माना आहे, भगवानला मानणारे लोक आहे. हे ह्या मॅटेरियल वर्ल्ड मध्ये, सांसारिक वर्ल्ड मध्ये, सांसारिक जगामध्ये त्यांना शिक्षा झालं की नाही झालं हे मला सांगता येणार नाही. इन्क्वायरी मध्ये काय निष्पन्न होईल, पण देव कोणतरी माणूस चुका केला त्याला शिक्षा भोगावत लागतात. देव कोणाला सोडत नाही. आणि ज्यांना चुका केलेल्या आहेत, हा बोला बोला, पूर्ण करा आपलं वक्तव्य. हा, म्हणून देव कोण चुका करणार ना, न्यायालयाकडून कधी कधी दोषी माणसं पण सुटू जातात. काय सबूतच्या अभावामध्ये सरकारी यंत्रणा जर सबूत नसेल तर कोर्ट जो आहे सबूतच्या आधारावर सजा देतो. आणि इकडे जे जे काही सबूत गोळा केले गेले, सगळे सबूतची सगळे साक्षच्या हवा निघाली, ते सगळे सबूत खोटे निघाले म्हणून सोडलेले आहेत. असं नाही की सबूत नाही होतं. सबूत जे यंत्रणाने गोळा केलं होतं ते सगळे सबूत खोटं निघाले म्हणून कोर्टाला सोडलं. आणि म्हणून एक साध्वी म्हणून साध्वीजींनी कोर्टापुढे म्हणालं की मला देवावर भरोसा आहे, ज्यांनी माझ्या विरुद्ध चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, देव त्यांना शिक्षा देईल.